तर आणखी एक अपघाताची बातमी सोलापूरमधून येते। सोलापूरच्या माळशिरसमध्ये भीषण अपघात झालेला आहे। माळशिरसमध्ये हा अपघात झाला असून या अपघातामध्ये वाहन विहिरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू झालाय। सोलापूरच्या माळशिरसमध्ये हा अपघात झाला। वाहन विहिरीत कोसळलं आणि या अपघातात 14 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे। देवदर्शनाहून परतताना भाविकांच्या वाहनाचा हा अपघात झालाय। तर सोलापूरच्या माळशिरसमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। भाविक हे दर्शन घेऊन परतत असताना वाहन अचानक विहिरीमध्ये कोसळलं आणि या अपघातात 14 जणांचा जागीच मृत्यू झालाय। त्यानंतर बचाव कार्य सुरू झालं, मात्र त्याआधीच 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ही समोर आली आहे। रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीमध्ये वाहन कोसळलं आणि या अपघातात 14 जणांचा जागीच मृत्यू झालाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी संतोष कुलकर्णी आपल्या सोबत जोडलेले आहेत। संतोष, पंढरपूर तालुक्यातील रांजणी येथील काही भाविक सातारा येथील म्हसोडीतील सिद्धनाथाच्या दर्शनाला गेले होते आणि दर्शन करून परत येत असताना माळशिरस तालुक्यातील चांदोवाडी इथे गाडी जे पिकअप आहे तो विहिरीत पडून 14 भाविकांचा मृत्यू झालेला आहे। वाहकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे ते वाहन ते पिकअप विहिरीत पडल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे। अपघात इतका भीषण होता की भाविकांना उपचार करणारही तिथे वेळ मिळाला नाही आहे। इतका जोरात वेगाने ते वाहन होतं पिकअप होता आणि ते विहिरीत पडल्यामुळे 14 भाविकांचा मृत्यू झालेला आहे। अपघाताचं नेमकं कारण काय आहे याचा शोध आता पोलीस घेऊ लागलेला आहे। ठीक आहे संतोष, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। सोलापूरच्या माळशिरसमध्ये हा अपघात झालेला आहे। रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीमध्ये अचानक वाहन कोसळलं आणि या अपघातात 14 जणांचा जागीच मृत्यू झालाय। या विहिरीमध्ये पाणी होतं आणि या पाण्याने भरलेल्या विहिरीमध्ये अचानक हे वाहन कोसळलं आणि यामध्ये 14 जणांचा जागीच मृत्यू झालाय। हृदयद्रावक घटना ही सोलापूरच्या माळशिरसमध्ये घडली आहे। हे सर्वजण देवदर्शनाला गेले होते। देवदर्शन करून घरी परतत असताना हा अपघात झालाय।